हे पास होणार। एक तर मला इथे पंढरपुरात येऊन बरेच दिवस झाले, त्यातून तिकडे माझी पत्नी आणि मुलगा एकटेच आहे, शिवाय माझी कामं पण खोळंबली। मी माप आणणार, तुम्ही करगोटा परत दुरुस्त करून देणार, यातच वेळ चालू। त्यापेक्षा तुम्ही काय तो सोक्षमोक्ष लावा। माझं नवस फेडणं तर लांबच राहिलं, पण नुसते हेलपाटे मारण्यातच जीव जायची वेळ आली। हे पहा शेठजी, मी देवळात नाही येऊ शकत। पण का? एकदा काम स्वीकारल्यावर ते व्यवस्थित करून देणं आपलं कर्तव्य नाही का? अहो पण मी माझं कर्तव्य नाकारत नाहीये, फक्त देवळात येणार नाही असं म्हटलं मी। त्याचा अर्थ तोच ना, तुम्हाला काम करून द्यायचं नाही, दुसरं काय? असं म्हणू नका शेठजी, अहो अगदी मनापासून घडवलाय मी तुमचा दागिना। आणि देवळाचं म्हणत असाल तर मी शिवभक्त आहे, शंकराशिवाय अन्य कोणत्याही देवाचं दर्शन मी घेत नाही। काय? मग कसं होणार? असं म्हणू नका। एकदा हा करगोटा पांडुरंगाला बसला म्हणजे माझा नवस पूर्ण होईल, नाहीतर मला या करगोट्याचा काय उपयोग? नवसापरी नवस अपूर्ण राहील आणि पैसे गेले ते वेगळं। जरा माझा विचार करा हो। ठीक आहे, मी येतो आपल्या बरोबर।